मंगेशकर रुग्णालयाच्या कथित हलगर्जीपणाबाबतचा सरकारी अहवाल आज येण्याची शक्यता आहे। आरोग्य उपसंचालकांकडून 4 सदस्यीय समिती आज अहवाल सादर करणार आहे। समितीला अहवाल देण्यासाठी 24 तासांची मुदत आहे। मंगेशकर रुग्णालयाबाहेर आजही विविध संघटनांच्या आंदोलनाची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार आज पुण्यात आहेत। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे। तर मंगेशकर रुग्णालयाच्या कथित हलगर्जीपणाबाबतचा सरकारी अहवाल आज येणार आहे। आरोग्य उपसंचालकांकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर धर्मादाय आयुक्तालयातर्फे राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत। धर्मादाय रुग्णालयातील नियम कठोर करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांचे निर्देश आहेत। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या धर्मादाय रुग्ण योजनेची सर्व धर्मादाय रुग्णालयांकडून प्रभावी अंमलबजावणी करा। धर्मादाय आयुक्तालयाच्या राज्यातल्या सगळ्या रुग्णालयांना आता ह्या सूचना आहेत। धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याच्या देखील सूचना करण्यात आल्या आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे। शिवानी, आता कुठेतरी धर्मादाय रुग्णालयांकडून देखील या प्रकरणाची दखल घेण्यात आलेली आहे आणि कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत। हो, काल धर्मादाय आयुक्तालयात शिवसेनेनं आंदोलन केलं होतं। ठाकरे गटाचे अनेक नेते या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं आणि या रुग्णालयावर धर्मादाय जे काही रुग्णालय आहेत त्या रुग्णालयावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली होती। आणि त्यानंतर या धर्मादाय आयुक्तालयाने आणि या धर्मादाय आयुक्तांनी सगळ्या राज्यातल्या धर्मादाय जे काही रुग्णालय आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे किंवा त्यांना नियम आणि अटी जे आहे त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत। ते निर्देशात नेमकं काय काय म्हटलंय आपण तेही जाणून घेऊया। सध्या तरी आपण दीनानाथ रुग्णालया संदर्भात काय काय म्हटलंय या धर्मादाय आयुक्तालयाने ते जाणून घेऊया। चौकशी समितीचा आदेश दिले आहेत। दुसरं म्हणजे या आयुक्तालयामध्ये राज्यातल्या अनेक रुग्णालयांना सूचना दिल्या आहेत। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या धर्मादाय रुग्ण योजनेची जी काही अंमलबजावणी आहे ती तात्काळ करावी। या सगळ्या धर्मादाय रुग्णालयात 186 ज्या काही जागा आहेत वेगवेगळ्या आरोग्य सेवकांच्या त्या ज्या काही रिक्त असेल तर त्या तात्काळ भराव्यात अशा अनेक सूचना धर्मादाय आयुक्तालयाने आता दिल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे जे काही गरीब आहे निर्धन जे काही रुग्ण असतील त्या रुग्णांना देखील योग्य सुविधा देण्यात यावी आणि त्या संदर्भातली सगळ्या सूचना आता सगळ्या या आरोग्य विभागाकडनं किंवा धर्मादाय आयुक्ताकडनं राज्यातल्या प्रत्येक धर्मादाय रुग्णालयांना देण्यात आलंय। हे प्रकरण बाहेर आल्यानंतर धर्मादाय आयुक्तालयात काल सगळे शिवसेनेचे काही नेते गेले होते आणि त्यांनी आंदोलन केलं। त्यावेळी आता जर 100 दिवसाचा सरकार आढावा घेत आहे, 100 दिवसात काय काय घडलं, काय काय घडण्याची गरज आहे, कशावर काम करण्याची गरज आहे याचा आढावा घेत असताना धर्मादाय आयुक्तालयात मात्र दबक्या आवाजात चर्चा होती की ज्या काही नियम आणि अटी आधीपासूनच्या चालत आल्या आहेत त्या काळानुसार बदलण्यात याव्या आणि बाकीच्या खासगी रुग्णालयांप्रमाणे या ठिकाणी देखील कठोर ज्या काही नियम असतील, निर्देश असेल ते करण्यात यावे। आतापर्यंत आपण बघितलं तर 1 रुपया ज्या धर्मादाय रुग्णालयांना भाडं असतं किंवा ज्या काही भाड्यांसंदर्भातले नियम आहेत, जागेसंदर्भातले नियम आहे ते देखील काही प्रमाणात बदलण्यात यावे किंवा रुग्णालयातले ज्या काही नियम, अटी, निर्देश आहेत ते देखील बदलण्यात यावे अशी दबक्या आवाजात कर्मचाऱ्यांकडून किंवा धर्मादाय आयुक्तांच्या त्या सगळ्या कोर्टाकडनं या सगळ्या चर्चा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। एकूणच जो दुर्दैवी प्रकार घडलाय त्यानंतर आता धर्मादाय आयुक्तालयातर्फे या प्रकरणाची दखल घेतली जाते, ही गोष्ट महत्त्वाची आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।